अखंड विश्वाला शांतीचा दुःखमुक्तीचा आर्य अष्टांगिक मार्ग सांगणारे तथागत गौतम सम्यक संबुद्ध गौतम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सावित्रीबाई ज्योती फुले माता अहिल्या माता रमाई यांना आणि तुम्हाला व मला भारतीय संविधानातून मूलभूत हक्क व अधिकार देणारे विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते। या तमाम महान मातांना व महान मानवांना मी वंदन करून माझ्या विषयाची मी सुरुवात करते। आणि प्रथम आज आपण येथे संयुक्त आज माता रमाईचा जन्मदिवस आहे, जयंती साजरा करण्यासाठी आपण येथे उपस्थित झालेलो आहो आणि समोर बसलेल्या माझ्या धम्म बंधू भगिनींना संयुक्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मी आज बरेच आता डान्स आणि गाणे वगैरे आहेत, त्यामुळं थोडंसं मी डिटेल सांगणार नाही, थोडेच पॉईंट सांगणार आहे। मी सावित्रीबाई फुले या विषयावर थोडंसं बोलणार आहे, तरी तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी नम्र विनंती करते। सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला आणि त्या काळामध्ये बालविवाहाची पद्धत सुरू होती। म्हणजे समाज पूर्णपणे अंधश्रद्धा कर्मकांड यामध्ये गुरफटलेला होता आणि ह्या बालविवाहामुळेच सावित्रीबाई फुले ह्या 9 वर्षाच्या असताना 13 वर्षीय महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी बालविवाह करण्यात आला। हा त्यांचा विवाह 1840 मध्ये झाला। नंतर त्यांनी घरातच आपल्या पत्नीला शिकवण्याचं काम केले। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मेहनतीमागे त्यागमूर्ती माता रमाई आहेत, तसंच अगदी उलट याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्याशी म्हणजे त्यांचे पती जे आहेत त्यांना खूप सपोर्ट करायचे आणि त्यांना घरातच शिक्षण दिलं। तुम्ही मुलींना शिकवा असं त्यांना विनंती केली आणि शिक्षणाचं कार्य सुरू केलं। म्हणतात ना सोनाराने कान टोचावे, त्या पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले त्यांना शिकवलं तर खरंच, पण मिसेल मिचेस यांच्या शाळेत त्यांना शाळेत पाठवलं आणि तिथं त्या प्रशिक्षित शिक्षिका बनल्या। पुढे जाऊन त्यांच्या वडिलांना म्हणजेच गोविंदराव फुले यांना हे आवडलं नाही आणि त्यांनी बोलले की म्हणजे काही समाजकंटकांनी बोलले की तुमचा मुलगा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे म्हणजे समाज बुडवायला निघाले आहेत, धर्मभ्रष्ट करायला निघाले आहेत। कारण त्या काळची स्थिती खूप म्हणजे खराब होती, दयनीय होती, स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं जात होतं। त्याच्यामुळं ही तुम्ही तर म्हणजे बंद करा किंवा मग घराचा त्याग करा। त्यावेळेस 1849 साली त्यांनी आपल्या घराचा त्याग केला आहे। ते बोलली साहू आपल्याला आता निघायचं आहे, आपल्याला समाज सुधारायचा आहे, सामाजिक कार्य करायचं आहे आणि मुलींना शिकवायचं आहे, त्यामुळे आपल्याकडे एकच पर्याय आहे, आता आपण घराचा त्याग केला पाहिजे। त्यामुळे त्यांनी 1849 साली त्याग केलेला आहे घराचा। आणि हा त्याग केल्यानंतर म्हणजे आपण आता सुद्धा बघा जातीयता पाळतो, पण त्यावेळेस ह्यांनी शांतता राखा प्लीज, शांतता राखा। महामातांबद्दल सांगत आहे प्लीज। दाम्पत्याने घरदार सोडलं आपल्या समाज शिकवण्यासाठी, तरी त्यांना मुस्लिम बंधू उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी सहकार्य केलेलं आहे। 1 वर्ष तिथे त्यांनी 1849 साली घर सोडल्यानंतर तिथे प्रौढांची शाळा चालू केली आहे। प्रौढांची शाळा ही आपल्या महाराष्ट्र शासनाला 2000 मध्ये जाग येते, पण ही प्रौढांच्या शाळेची संकल्पना सावित्रीबाई फुले यांनी दिलेली आहे। तसेच रात्र शाळेची संकल्पना देखील त्यांनी मांडलेली आहे। हे कार्य करत असताना, शिक्षणाचं कार्य करत असताना त्या काळामध्ये समाजामध्ये बालविवाह, सतीची प्रथा, केशवपन ह्या वाईट प्रथा परंपरा चालू होत्या। त्यातच मग मेजर कँडी यांनी त्यांचा हे सगळं बघून विश्रामबाग येथील फुले दाम्पत्यांचा सत्कार देखील केलेले आहेत। मला एक गोष्ट आढळली, मी एक माझ्या महामातांनो प्लीज शांतता राखा, ऐका प्लीज, ऐका। एक 2च मिनिट सांगते की सगळ्यांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाच्या म्हणजे शिक्षण घेताना वर्गाच्या बाहेर शिकवलं जात होतं।
खरं तर शिक्षणच नाकारलं जात होतं शूद्र आणि अतिशूद्रांना आणि स्त्रियांना, पण हे शिक्षण नाकारलं गेलं. पण त्यांना नाकारायचं असलं तर मग वर्गाच्या बाहेरच का, म्हणजे शिकू दिलंच नसतं ना त्यांना, तर वर्गाच्या बाहेरच का. तर मी थोडंसं मला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सावित्रीबाई फुले यांचे शिक्षक केशव भवाळकर हे होते. ते शिक्षक होते सावित्रीबाई फुले यांचे. महात्मा ज्योतिबा फुले, केशव भवाळकर आणि सखाराम परांजपे हे तिन्ही शिक्षक राहिलेले आहेत. मग हे भवाळकर गुरुजी जे आहेत ना, ते त्यांनी महात्मा फुलेंना सांगितलं की आपल्याला ब्रिटिश सरकारकडून दक्षिणा प्राईज फंड येतं. तुम्ही वाचलं असेल किंवा तुम्हाला माहीत असेल, तर हा दक्षिणा प्राईज फंड जो आहे ना, म्हणजे वर्गामध्ये म्हणजे शूद्र असले तरच तो देण्यात येत होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे कमीत कमी त्या दक्षिणा प्राईज फंडाद्वारे शिक्षण दिलं जात होतं. नाहीतर मग ब्रिटिश सरकार म्हणायचे की नाही, तुम्हाला म्हणजे शिक्षण घ्यायचा अधिकार नाही. पण ब्रिटिश सरकार असं देखील म्हणायचे की शूद्र असतील तरच आम्ही तुम्हाला फंडिंग करू. आणि हे म्हणजे मेजर कॅन्टीनी हे चालू केलं होतं भवाळकरांच्या गुरुजींच्या सांगण्यानुसार. आणि मग नंतर दक्षिणा प्राईज फंड आणि जेवढे म्हणजे ज्या शाळा चालू केल्या होत्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी, तर त्यांना सगळ्या म्हणजे शिक्षणाला किंवा जे पुस्तकं वगैरे होती ना, तर त्यांना दक्षिणा प्राईज फंडाद्वारे 25 रुपये देण्यात येत होती. आणि हीच वर्गणी परत 75 रुपये केली. म्हणजे तुम्हाला मला थोडा संदर्भ सापडला, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे किती हे होतं बघा. ब्रिटिश एक प्रकारचे आपले म्हणजे चांगलेच म्हणायचे, कारण ब्रिटिशांनी दक्षिणा प्राईज फंड चालू केल्यामुळं हे बाबासाहेबांना शिक्षण दिलं वर्गाच्या बाहेर, नाहीतर ते पण दिलं नसतं. हे थोडं सांगण्याचा प्रयत्न केला मी. पुढे जाऊन समाजात मध्ये भरपूर वाईट प्रथा परंपरा होत्या, म्हणजे स्त्रियांना दुय्यम स्थान होतं. आणि ह्यातच मग 1863 साली त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्या घरीच केली. तर आता तुम्ही म्हणाल की बालहत्या प्रतिबंधक काय होतं, तर त्यांनी आपल्या घराच्या बाहेर पाटी लावली होती की या आणि म्हणजे विधवा ब्राह्मणांचे मुलं वगैरे असायचे ना, म्हणजे बरेच त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचे. काही मंडळी म्हणजे त्यांचे शोषण करायचे किंवा घरीच त्यांचा अत्याचार अन्याय व्हायचा. आणि दाद कुणाला मागणार, पुरुष तर हात वर करायचा. मग ह्यातच सावित्रीबाई फुले यांना आणि म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांना नातू घराण्यातील म्हणजे एक ब्राह्मण घराण्यातील विधवा स्त्री म्हणजे दिसली आणि ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. मग त्यांना विचारलं की हे असं का होतंय. मग त्यांना ते म्हणजे बऱ्याच समाजामध्ये अनिष्ट चाली रूढी परंपरा होत्या, त्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे या आणि बाळांत व्हा, आम्ही तुमचं नाव हे गोपनीय ठेवू. म्हणजे तुमच्या स्वाभिमानाला तुमच्या इज्जतीला कुठेही धक्का लागला जाणार नाही. तुमचं सासरचं किंवा माहेरचं नाव हे गुपित आम्ही ठेवलं जाऊ. इथंपर्यंत त्यांनी सोय केलेली होती. पुढे जाऊन दुष्काळ पडलेला होता, त्या दुष्काळ निवारण्याचं कार्य देखील त्यांनी केलेलं आहे. आणि हे सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनं म्हणजे त्याद्वारे 52 अन्नछत्र चालू केले होते. आणि त्यांनी तिथं जेवणाचं काम सुद्धा केलेलं दिसून येतं. टाईम व्हायला लागला, आता काय सांगायचं आणि काय नाही असं झालंय. परत नंतर त्यांनी नंतर पुढे जाऊन म्हणजे बऱ्याच अनिष्ट चालीवृत्तीनं त्यांनी पाया घातलेलं असते. स्त्री शिक्षणाच्या जननी आपण त्यांना वंदन केलं पाहिजे. जसं तुम्हाला एखादं गाणं किंवा काय म्हणजे आवडतं वाक्य वगैरे पाठ पाहिजे, तसं तुम्हाला सावित्रीबाई फुले किंवा माता रमाई जिजाऊ यांचं कार्य जीवन चरित्र हे तुम्हाला तोंडपाठ असायलाच पाहिजे. नंतर त्या काळात समाजामध्ये जातीयता खूप वाढलेली होती आणि सवर्णीयांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे नदी तलाव ताले काही विहिरी आडं असायचे गावाकडं. त्यावेळेस म्हणजे आपल्या म्हणजे मागासवर्गीय लोकांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं किंवा पाणी देण्याची मुभा देखील नव्हती. यातच म्हणजे समाज कार्य जसं होतंय म्हणजे ह्या दोन्ही दाम्पत्यांनी आपल्या घरापासूनच सुरुवात केलेली दिसून येते. त्याप्रमाणेच त्यांनी 1868 साली आपल्या घरचा हौद म्हणजे अस्पृश्यांसाठी खुला केलेला दिसून येतो. पुढं नंतर जाऊन प्लेगची साथ येते आणि दादोबा पांडुरंग गायकवाड ह्या म्हणजे अस्पृश्य समाजाचा एक व्यक्ती म्हणजे एक 8 वर्षाचा मुलगा असतो आणि ह्याला म्हणजे प्लेगची लागण झालेली असते. आणि मग ह्याला घेऊन जाताना किंवा मुंडवा ते ससाने नगर 8 किलोमीटरचा तो प्रवास असतो. आणि सावित्रीबाई फुले त्या लहान मुलाला पाठीवर घेऊन जाताना त्यांना प्लेगची लागण होते.
आणि ह्यातच त्यांचा 10 मार्च 1897 साली मृत्यू होतो. आणि नंतर ह्या इथंपर्यंत कार्य करताना म्हणजे त्यांनी इथंपर्यंत येताना सार्वजनिक सत्यधर्म 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली म्हणजे स्थापना केली होती. कारण त्यावेळेस की पुरोहित किंवा ब्राह्मण वर्ग हा नाकारला गेलाय. कर्मकांड करताना हा ब्राह्मण वर्ग नको, आम्हाला पुरोहितांची गरज नको. त्यामुळं सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली दिसून येते. सत्यशोधक समाजामध्ये बरेच त्यांनी विवाह लावलेले होते आणि स्वतः मंगळाष्टके रचून म्हणजे विवाह ही पद्धत लावली होती. त्यातच मग राधाबाई आणि दिनकर आणि राधाबाई यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावण्यात येतो. आणि मग जे प्लेगची साथ होती त्यातच मग नंतर यशवंतचा सुद्धा मृत्यू होतो. तो डॉक्टर झालेला असतो. मी आता जास्त काही वेळ घेत नाही, मला परत संधी दिली तर मी बोलेन. इथंच थांबते. जय हिंद.